नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या कॅटेगरीमध्ये जागाच आलेल्या नाहीयेत, परंतु ते पेपर 1 पास आहेत, पेपर 2 सुद्धा पास आहेत. आता जसं की NTB, NTC, VJA कॅटेगरी आहे, SBC प्रवर्ग आहे, बरोबर आहे. यांच्या अनेक ठिकाणी जागाच नाहीयेत. मग या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं की नाही? एवढंच नाही तर OBC कॅटेगरीमध्ये असेल, त्याच्यानंतर SC-BC असेल किंवा EWS असेल, अशा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये जागांचं प्रमाण खूपच कमी आहे, परंतु त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील जागा खूप मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत. मग विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक अर्हता आहे, व्यावसायिक अर्हता आहे, त्यासोबतच TET आणि CTET सुद्धा परीक्षा पास आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर, आमच्या कॅटेगरीची जागा कमी असतील किंवा जागाच नसतील तर मग आम्ही काय करायचं? आम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायचा की नाही द्यायचा? आमची त्या जिल्ह्यामधली त्या जागेसाठीची संधी जी आहे तर ती आम्हाला मिळणार की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आपण खूपच कमी वेळेमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की नाही बाबा, बरं झालं पाहिला. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आजचं नोटिफिकेशन निघालेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये मुद्दा क्रमांक 35 यानुसार जे सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं होतं, तुम्हा सर्वांना माहित असेल की जर एखादा विद्यार्थी एखाद्या कॅटेगरीमधून पास झालेला असेल, तो शिक्षक पात्रता परीक्षा आहे, भले त्याला 55% पडू द्या, 56 पडू द्या, 57% पडू द्या, म्हणजे त्याला 82 मार्क असू द्या, 83 असू द्या, 84 असू द्या किंवा 85 असू द्या, तरी सुद्धा हा विद्यार्थी त्या ठिकाणी 100% इलिजिबल आहे कोणत्या दोन्ही परीक्षेनुसार. आणि म्हणून तो जर आरक्षणाच्या गुणानुसार सवलतीचे गुण घेऊन जर पास झालेला असेल तर त्या विद्यार्थ्याला तुम्ही 100% ओपनच्या जागेसाठी ग्राह्य धरा. त्याला तुम्ही असं म्हणू नका की भाऊ तू आता जाय घरी, कारण की मागची जी शिक्षक भरती झालेली होती त्यामध्ये अक्षरशः असंच करण्यात आलेलं आहे. आणि या विद्यार्थ्यांची जी काही संधी होती त्या ठिकाणी अप्लाय करू देण्याची, ती मात्र त्या विद्यार्थ्यांकडनं जी आहे हिसकावूनच घेतली होती असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांवरती खूप मोठा अन्याय त्या ठिकाणी झालेला होता. विद्यार्थी टेन्शनमध्ये आलेले होते की भाऊ आता आमचं कसं होणार. म्हणून अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही 100% सुवर्ण संधी आहे. म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या कॅटेगरीमधनं परीक्षा पास झालेले असाल, कुठली परीक्षा तर यापैकी कुठलीही TET किंवा CTET, आणि ज्या वेळेला तुम्ही ही परीक्षा पास झालेले असाल त्यावेळेस जर तुमच्याकडे राखीव प्रवर्गामध्ये असल्याचं, म्हणजेच कुठलं कॅटेगरीमध्ये असल्याचं जर प्रमाणपत्र असेल, प्रमाणपत्र म्हणजे एकतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल किंवा दोन्ही असेल, ठीक आहे. कास्ट आधी NCL जर असेल, लागू असेल तर समजा, ठीक आहे. जसं की आपण SC कॅटेगरीमध्ये बघितलं किंवा ST कॅटेगरीसाठी बघितलं तर NCL लागू नाही आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रवर्गामधून जर पास झालेले असाल आणि तुम्हाला TET मध्ये, ठीक आहे, त्या वर्षीच्या TET मध्ये एवढे मार्क आहेत 82 पासून 89 पर्यंत. तर मागच्या शिक्षक भरतीमध्ये काय झालेलं होतं की जर समजा एखादी ओपनची जागा असेल तर त्या ओपनच्या जागेसाठी या विद्यार्थ्यांना 90+ मार्क पाहिजे होते, परंतु हा जो नियम आहे तो चुकीचा होता. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं होतं की ह्या जे यादी तुम्ही लावलेले आहेत हे रिवाईज करा, हे चुकीचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 82 ते 89 पर्यंत मार्क घेतलेले आहेत असे विद्यार्थी ओपनसाठी 100% एलिजिबल आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अजून देखील महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आलेला नव्हता. 2022च्या याद्या काही रिवाईज झालेल्या नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती की सर ती यावेळेसच्या शिक्षक भरतीमध्ये लागू होईल किंवा नाही. परंतु जे नोटिफिकेशन निघालेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये सुरुवातीलाच जे वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये मुद्दा क्रमांक 35 जो आहे तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की ते सगळेचे सगळे विद्यार्थी काय करू शकतील, खुल्या प्रवर्गातील जागांसाठी पात्र ठरतील. म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी 100% काय करू शकता, अप्लाय करू शकता. आता याचं जे आहे मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन दाखवतो की तुम्ही कोणत्या जाहिरातींसाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकाल, ठीक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आपण उदाहरण घेऊ. हे दिसत असेल कदाचित तुम्हाला. आता या जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं अनुसूचित जमातीला म्हणजे ST कॅटेगरीसाठी जर बघितलं तर तुम्हाला जागाच नाही आहे. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीचे तर आहेत, परंतु NTB, CD, त्याच्यानंतर VJA कॅटेगरीसाठी जागाच नाही आहेत, बरोबर आहे. पुन्हा या ठिकाणी SBC कॅटेगरीसाठी जागाच नाही आहे, बरोबर आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तर खुल्या प्रवर्गावरती ज्या जागा आहेत, ठीक आहे, हे बघा 277 जागा त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी तुम्ही 100% इलिजिबल आहात. या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय करायला काही हरकत नाही. जरीही तुमची कॅटेगरीची जागा नसेल तरी सुद्धा तुम्ही या जागांसाठी पात्र आहात. 277 जागा आहेत, बरोबर आहे. अनेक विद्यार्थी काय करतात, सुरुवातीला कॅटेगरीच्याच जागांना प्राधान्यक्रम देतात. म्हणून जर तुमच्या कॅटेगरीच्या जागा नसतील तर तुम्ही खुल्या प्रवर्गासाठी बिनधास्त जागा द्या, कारण की यावेळेस लिमिटेड प्रेफरन्सेस आहेत आणि त्यामुळं तुम्हाला जर मार्क बऱ्यापैकी असतील तर तुमची निवड त्या ठिकाणी होऊ शकते. आणि जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती ओपनच्या जागा असतील तर मी तुम्हाला सांगतो, जागा कमी जरी असल्या किंवा विद्यार्थी जरी एखाद्या कॅटेगरीचे जास्त असले तरी सुद्धा ओपनचाही मेरिट मी तुम्हाला मागच्या मेरिट लिस्टमध्ये दाखवलेला आहे की
EWSचा मेरिट लागला त्याच्यापेक्षा कमी मेरिट ओपन कॅटेगरीचा लागला. आता हे काय सांगण्याची गोष्ट आहे का? पण त्याच्यापेक्षा किंवा समांतरच दोन्ही कॅटेगरीचा सारखा लागतो. ठीक आहे, वेगवेगळ्या विषयांसाठी वेगळ्या कॅटेगरीसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेले त्या गोष्टींवरती हे डिपेंड राहतं. तुम्ही फक्त असं म्हणू नका की माझा स्कोअर कमी म्हणून माझी निवड होणारच नाही, होऊ शकते. ठीक आहे, विशेषतः DED झालेल्या विद्यार्थ्यांनी तर याची विशेष दक्षता घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांचं BA मराठी, BA हिंदी किंवा BA इंग्रजीमधून झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी अशा जागांवरती प्राधान्यक्रम द्यायला काही अडचण नाही. ठीक आहे, काही मनामध्ये प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.